हाल ही में ताथौड़े में सोसाइटी आइटन लाइफ 2 ने अपनी वार्षिक आम बैठक में कुंवारे लोगों पर प्रतिबंध लगाने का दमनकारी निर्णय लेकर कानून का उल्लंघन किया है। ऐसा ही एक बोर्ड सोसाइटी के प्रवेश द्वार पर भी लगाया गया है। कुछ मीडिया में इसकी जानकारी भी प्रसारित की गई है। मूलतः ये मामला अब एक सोसाइटी बिल्डिंग तक सीमित नहीं है और भविष्य में अन्य सोसाइटी बिल्डिंग धारक भी इसका अनुसरण कर सकते हैं। इसीलिए ये निर्णय निश्चित रूप से उन युवाओं के लिए दुविधा पैदा करेगा जो शिक्षा और रोजगार के लिए शहर की ओर पलायन कर चुके हैं। मूलतः ये नियम कानून के दायरे में फिट बैठते हैं या नहीं, क्या ये कानूनी है? पिंपरी चिंचवड़ के नागरिक सुजन नागरिक और रावेत में स्वप्नपूर्ति सहकारी हाउसिंग सोसाइटी के अध्यक्ष रविंद्र हिंगे ने अपनी इच्छा से और केवल प्रचार के लिए गए इस तरह के एक तरफा फैसले का विरोध किया है। इस पर कड़ी नाराजगी भी जताई है। पिंपरी के मोरवाड़ी में आयोजित एक संवाददाता सम्मेलन में रविंद्र हिंगे ने मांग की कि पुलिस और सहकारी विभाग को भी हस्तक्षेप करना चाहिए और शहर के सभी समाजों को इस बारे में सूचित करना चाहिए। एका वर्तमानपत्रामध्ये असे आले होते की सोसायटीमध्ये बॅचलरना राहण्यास बंदी आहे म्हणून अविवाहित मुले मुली किंवा फॉरेनर यांना बंदी घातलेली आहे। मुळात अशा प्रकारची बंदी घालता येत नाही आणि सहकार कायद्यामध्ये नवीन अधिनियमानुसार 43B हे सांगते की सर्वांना समान अधिकार आहे आणि कुठलेही लोक तिथे राहू शकतात। कुठलीही सोसायटी याच्यावर बंदी घालू शकत नाही। बंदी घालणे हे बेकायदेशीर आहे पूर्णपणे। त्याप्रमाणे मी तसं जाऊन निबंधकांना जाऊन भेटून आलेलो आहे परत मध्यंतरी आणि निबंधकाशी बोलणं आलो होतो। त्यांनी याच्यावर उत्तर देणं टाळलं। मला 2-3 दिवसांनी या म्हटले आणि नंतर आपण बोलूयात। हे आलेली बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कीड पसरण्याची शक्यता आहे। म्हणून याला आता वेळीच आळा घातला गेला पाहिजे। यामध्ये पोलीस खात्याने आणि त्याचबरोबर सहकार खात्याने लक्ष घालून अशा प्रकारचे जर बोर्ड कुठे लावलेले असतील ज्या सोसायटीच्या बाहेर लावले असतील तर ते बोर्ड काढण्यात यावे, एवढीच माझी मागणी। ऑलरेडी झालं, मी आज उपनिबंधकांना आज पत्रव्यवहार केलेला आहे। त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तांना स्वपत्र देऊन आलेलो आहे। त्याच्यानंतर सहकार आयुक्त जे आहेत आपले तावरे साहेब त्यांच्याकडे सोमवारी जाऊन मी पत्रव्यवहार करणार आहे। मी पोलीस प्रशासनाला पण हे आवाहन करू इच्छिते की तुम्ही ॲज सिंगल लेडीज ऑल्सो तुम्ही काळजी घेतली पाहिजे दॅट एव्हरी बॅचलर एव्हरी सिंगल पर्सन इज सेफ हिअर। आणि उद्या हे जे स्टिकर्सची पण बंदी हे लोक करतात व्हेकल स्टिकर्सची, ती पण ॲक्च्युली एका लहान मुलाला किंवा एका लेडीला जी सिंगल राहतीये पुण्यामध्ये येऊन कुठून तरी बाहेरून शिकून तुम्ही तिच्या घराचा ॲड्रेस असा डिस्क्लोज नाही करू शकत। हे असे काही सोसायटीजने केलेले मुजोर निर्णय जे बंद व्हायला पाहिजेत आणि जे कायद्याच्या चौकटीच्या आत असले पाहिजे। माझा आयट्रेन लाईफ 2 या सोसायटीमध्ये माझे 2 फ्लॅट आहेत। या फ्लॅटमध्ये माझे कॉलेजचे 4 विद्यार्थी राहतात। सोसायटी AGM मध्ये यांनी एक अनऑफिशियल किंवा ऑफिशियल हे आपण बघूया काय आहे ते, बट त्यांनी हे ठराव पास केला वोटिंगने की मी माझा फ्लॅट जो माझ्या नावावरती आहे मी तो बॅचलर्सला किंवा फॉरेनर्सला मी देऊ शकत नाही। मला त्याचा विरोध आहे। मी सोसायटीला मिनिट्स ऑफ द मीटिंग आले तेव्हाच मी सोसायटीला कळवलेलं होतं, पण अजून त्याच्यानंतरनं 1-1.5 महिन्यानंतर मी आता एक पार्टी बघतोय माझ्या सोसायटीत। मी तिथे राहत नाही, एक पार्टी दिसली मला व मला विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर मला व्हॉट्सॲपच्या टेनेंट्स ग्रुपवरती टाकलं गेलेलं आहे की 30 तारखेला तुम्हाला 30 एप्रिलला फ्लॅट खाली करावा लागेल। माझ्याकडे लीगल डॉक्युमेंट्स जे बघायला घेतील तर टेनेंटचा माझा लिव्ह इन लायसन्सिंगचा ॲग्रीमेंट आहे, त्यांनी पोलीस व्हेरिफिकेशन केलेलं आहे व या सगळ्या आपण प्रोसिजर आपण फॉलो करताना माझ्याकडे काहीच कारण नाही जेणेकरून मी टेनेंटला 15 महिने झालं ते राहतात त्यांना मी काय कारणाने सांगू की ते सोडून जावा। त्याच्यामध्ये काही टेनेंट्स असे पण आहेत जे मला समजण्यात आलं की 34 वर्षाचा एक मुलगा आहे, IT कंपनीत जॉब करतो आहे, त्याच्या आईसोबत राहायचा, तो बॅचलर आहे, त्याची आई गावाला निघून गेली, आता त्याला ॲज अ बॅचलर सांगतात आणि त्याला निघून जा असं म्हणतात। ते पण मला असं वाटतं की चुकीचं आहे। नक्कीच मला वाटतंय, कारण पुण्यामध्ये जर आपण बघतो पुणे इज ऑक्सफर्ड ऑफ युनिव्हर्सिटीज व्हेन इट कम्स टू महाराष्ट्र। आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की सगळेजण पुण्यात बघतात। मी सोलापूरचा आहे, मी पुण्यात शिक्षणासाठी आलो होतो, जॉब मला मिळाला तेव्हा मी माझ्या जीवनातलं पहिलं घर घेतलं। पण काय म्हणतात त्याला, फॉर्च्युनेटली मला आजपर्यंत कोणीच म्हणलं नाही की तू बॅचलर आहे तू इथे राहू शकत नाही। पण मला हे माहिती नव्हतं की असं पण होऊ शकतो निर्णय। हे मला जेव्हा कळालं जेव्हा मी दुसरं घर घेतलं आणि मी विचार केला ओके फाईन, आपल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी कामाला आपण घेऊन ठेवूया। 20-20 वर्षाचे आम्ही लोन घेतलेले आहेत।
रिस्क आमची आहे, भाड्याने आम्ही देणार का नाही हे सोसायटी कसं ठरवू शकते, हा माझा प्रश्न आहे. माझं असं मत आहे की हा जो पण काय निर्णय झालेला आहे तो ताबडतोब जे ॲक्च्युली लिगल अथॉरिटीज आहे त्यांनी ह्याच्यावरती लक्ष घालायला पाहिजे. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जसं इंगे साहेबांनी सांगितलं, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा मेसेज पास व्हायला पाहिजे की वन शुड नॉट बी डिस्क्रिमिनेटेड बेस्ड ऑन युअर मॅरिटल स्टेटस. गावातून जो मुलगा किंवा मुलगी इथे येतो शिकण्याकरिता त्याला लग्न करून पाठवणार आहात का तुम्ही? त्याला घर कसं मिळणार जर हॉस्टेल नाही मिळालं तर? तेव्हा मी म्हणतो की मी जर माझ्याकडे टेनंट्स राहतात जे स्टुडंट्स आहेत त्यांची पूर्ण जबाबदारी माझीच आहे. त्यांनी जर तुम्हाला काही नियमाप्रमाणे काही न्यूसन्स केलं असेल काय असेल तर मला कळवा ना, मी ॲक्शन घ्यायला तयार आहे. पण तुम्ही त्याला बंदी नाही घालू शकत असं मला वाटतं साहेब. पण टेनंटच्या ग्रुपवरती जर असं टाकलं की त्यांच्यामध्ये भीती बसलेली आहे, त्यांची मे महिन्यात आणि एप्रिल महिन्यात परीक्षा आहे, तर या लोकांनी अभ्यास करायचा का दुसरीकडे बघायचं जी सोसायटी बॅचलर अलाउ करते का, स्टुडंट अलाउ करते का? त्यांनी दीड महिन्याचे ब्रोकरेज भरलेले आहेत. काही शेतकऱ्यांची मुलं आहेत, माझे टेनंट्समध्ये BSc ॲग्रिकल्चरची मुलं आहेत. कधी कधी त्यांना भाडं द्यायला 5-10 दिवस वर खाली पण होतात. आता त्यांच्या वडिलांना त्यांनी फोन करून अजून ब्रोकरेज भरायचं का, अजून शोधायचं का, अभ्यास करायचं का? शेवटचं वर्ष जर MBAचे मुलं आहेत त्यांचं आज करिअर बनणार आहे, याच्यानंतर त्यांना जॉब लागणार आहे. ह्यांना जर त्यांच्या अकॅडमिक्समध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ह्याचा जिम्मेदार कोण, हा माझा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, V-SRS न्यूज, पिंपरी चिंचवड.